एकदम परफेक्ट असे तिळगुळाचे लाडू आपण इथे आज बनवणार आहोत. बघू शकता फ्रेंड्स, खूपच मस्त आणि सोप्या पद्धतीने हे तिळगुळाचे लाडू तयार होतात. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तर हे लाडू एकदम परफेक्टच बनतात आणि बिलकुल ह्याच्यात काही झंझट नाहीये. बिना पाकाचे आपण हे तयार केलेले आहेत. तुम्हाला तोडून दाखवते. अगदी मऊसूत असे हे लाडू तयार होतात. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच हे तिळगुळाचे लाडू बनवून बघा. आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे पावशेर तीळ घेतलेली आहे पांढरी, आणि ही जवळपास 1.5 वाटी तीळ आहे, आणि अर्धी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे, आणि 1 वाटी फुल भरून हे गूळ मी इथे असं क्रश करून घेतलेला आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस चालू केलेला आहे. आता आधी आपण शेंगदाणे हे भाजून घेऊ. कमी गॅसवर शेंगदाणे आपण छान असे भाजून घ्यायचे आहे. तरी ते शेंगदाणे हे छान भाजले आहे. आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊ. आता ह्याच कढईत आपण ही तीळ भाजून घेणार आहोत. तर तीळ भाजताना ती सारखी हलवत आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी गॅसवरच तीळ ही भाजून घ्यायची. तीळ भाजताना तीळ उडते, तर गॅस हा कमी ठेवायचा आहे. आणि तीळ कलर जो आहे तीळचा तो आपल्याला व्हाईटच राहू द्यायचा आहे. त्याच्यामुळे जास्ती खरपूस वगैरे अशी भाजायची नाही. तीळ भाजली गेली की छान ती अशी फुगलेली वाटते आपल्याला. तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊ. इथे तीळ ही छान भाजत आलेली आहे. जवळपास 2-1 मिनिटं आपण भाजून घेतली आहे आणि तीळ मस्त अशी फुगलेली दिसू लागली आहे. ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करून ही तीळ काढून घेणार आहोत. तर इथे शेंगदाण्याचे टरफल मी जेवढे हाताने चोळून शक्य होईल तेवढे काढले आहे. थोडेफार राहिले तरी काहीच हरकत नाही. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे. तर इथे शेंगदाण्याचं आपण बारीक करून घेतलेलं आहे कूट. आपण हे काढून घेऊ. आता ही जी तीळ आहे आपण भाजलेली, ही पण मिक्सरच्या डब्यात थोडी थोडी टाकून आपण जाडसर अशी भरडून घेऊ. तर अशी ही जाडसर अशी आपण भरडून घ्यायची आहे तीळ. आता हे जे गूळ आहे हे आपण थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि ह्यालाही पल्स मोडवर आपण बारीक करून घेऊ, ग्राइंड करत. तरी ते गूळ मी थोडंसं फिरवून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्येच आपण जी जाडसर अशी भरडलेली तीळ आहे ही टाकून 1-2 पल्स देऊन आपण हे परत मिक्स करून घ्यायचंय. जास्ती आपल्याला बारीक करायचं नाहीये, बस मिक्स आणि तिळातही चिकटपणा येईल ह्या पद्धतीने वाटून घ्यायचं. तर हे तीळ आणि गूळ आपण सोबत पल्स देत देत हे भरडून घेतलंय, बारीक करून घेतलं आहे. आता आपण काढून घेऊ. बघू शकता तुम्ही तीळ आणि गूळ छान मिक्स झालाय आणि तिळालाही याच्यामुळे चिकटपणा आलाय. हे आपण एका परातीत काढून घेऊ. आणि ह्याच प्रकारे आपण जे तीळ आणि गूळ आहे हे बारीक करून घेणार आहोत. तर आपण हे पूर्ण तीळ आणि गूळ मिक्स करून बारीक करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जो कूट बारीक केला होता हा मिक्स करू. आणि ह्याच्यामध्ये मी थोडी तीळ बाजूला ठेवली होती, कारण तिळगुळाच्या लाडूमध्ये तीळ ही आपल्याला दिसली पाहिजे, म्हणून मग ही तीळ अख्खी ही आपण टाकू.
आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेते मी. इथे 2 चम्मच तूप मी गरम केलेलं आहे, हे टाकू. सगळं मिश्रण आपण परत एकदा मिक्स करून घेऊ. तूप हे थोडं गरम आहे, त्याच्यामुळे मी पहिले चम्मचने करते, नंतर आपण हाताने करू शकतो. तर हे सर्व मिश्रण मी हाताने मिक्स करून घेते. तिळगुळाचा खूपच छान असा वास येतो आहे, आपण ते दोन्ही सोबत बारीक केल्यामुळे. आणि खूपच सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात, पटकन होतात. आपला पाक कधी कधी बिघडतो, त्याच्यामुळे लाडू नीट होत नाही, तर आपण अशा पद्धतीने बनवू शकतो लाडू तिळगुळाचे. आता हे सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लाडू वळायला सुरू करू. लाडू आपण ज्या साईजमध्ये आपल्याला करायचे त्या साईजमध्ये करायचे, लहान मोठे. ते हे अशा पद्धतीने मस्त असे हे लाडू तयार होतात. हे छोटे असल्यामुळे शक्यतो एकच हाताने होतात, आणि एका हाताने दाबून घेतल्यावर नंतर आपण दोन्ही हातांनी त्याला आकार देऊ शकतो. आणि बघू शकता फ्रेंड्स, खूपच इझिली हे लाडू तयार होतात. आणि ह्याच्यामध्ये तीळ ही खूप छान दिसते आहे. आपण थोडीशी तीळ ही बाजूला ठेवली होती आणि ती अख्खी आपण मिक्स केली, त्याच्यामुळे ती तीळ छान दिसते. आणि खूपच मस्त असे हे तिळगुळाचे लाडू ही ते तयार होऊ लागलेत. याच प्रकारे आपण सगळे लाडू हे तयार करून घेऊ. आणि हे खूपच नरम आणि तोंडात टाकताच विरघळतात अशा प्रकारचे लाडू, आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर बघू शकता फ्रेंड, हे अशा प्रकारचे लाडू मस्त असे तयार होत आहेत. आपण आता हे सगळे लाडू असे वळून घेऊ. आणि इथे आपण हे सर्व लाडू बनवून घेतलेले आहे. खूपच सोप्या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात फ्रेंड्स. बघू शकता मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा, तुमचे 100% हे लाडू परफेक्टच बनतील. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर हे लाडू चांगलेच बनतात. तर या पद्धतीने तुम्ही लाडू बनवून बघा तिळगुळाचे. आणि तिळगुळाचे लाडू हे खूपच मस्त पौष्टिकही असतात आणि चविष्ट बनतात. माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.